गुड मॉर्निंग मित्रांनो. बी.कॉम भाग 1 सेमिस्टर 2 मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स अँड ॲप्लिकेशन्स पेपर क्रमांक 2 व्यवस्थापन तत्त्वे व उपयोजन. तर यामधील सेकंड सेममधील पेपर 2 जो आहे तो आजपासून आपण सुरू करतो आहे. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण या सेमिस्टरचा जो सिलेबस आहे तर या सिलेबसचा एक शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही सर्वांनी पाहिलेला असेलच. तर आजच्या लेक्चरला आपण जो पहिला टॉपिक आहे या सेमिस्टरमधील, तर तो पहिला टॉपिक आज आपण सुरू करतो आहे. तर पहिला टॉपिक आहे कार्यप्रेरणा, किंवा त्याला दुसरं नाव अभिप्रेरणा या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. तर या टॉपिकमध्ये आपण हे कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा ही संकल्पना काय आहे, या संकल्पनेचा अर्थ, त्याचबरोबर या कार्यप्रेरणेचं असणारं जे महत्त्व आहे हे महत्त्व आपणाला सविस्तरपणे पाहायचं आहे. त्याचबरोबर हे कार्यप्रेरणेचे जे विविध प्रकार आहेत ते प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये सकारात्मक कार्यप्रेरणा असते, नकारात्मक कार्यप्रेरणा असते, त्याचबरोबर अंतर्गत कार्यप्रेरणा असते किंवा बहिर्गत कार्यप्रेरणा असते. तर असे विविध प्रकार जे आहेत ते आपणाला सविस्तर या घटकामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत. त्याचबरोबर ही प्रेरणा जी आहे, कार्य करण्याची प्रेरणा जी वाढवायची आहे, तर ही कशा पद्धतीनं वाढवावी लागणार आहे, तर त्यासाठी कर्मचाऱ्यांना काही प्रलोभनं दाखवली जातात. म्हणजे त्याला आर्थिक साधनं किंवा आर्थिकेतर साधनं असं म्हटलं जातं, किंवा प्रलोभनं हा शब्दसुद्धा तिथं वापरला जातो. तर ही प्रलोभनं कोणती आहेत ही सुद्धा आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये सविस्तर अभ्यासायची आहेत. त्याचबरोबर या कार्यप्रेरणेच्या बाबतीत विविध जे तज्ज्ञ आहेत, व्यवस्थापनाचे ते तज्ज्ञ आहेत, तर या तज्ज्ञांनी जे विविध सिद्धांत मांडलेले आहेत या कार्यप्रेरणेच्या बाबतीत, तर यामधील काही ठराविक तज्ज्ञांचा सिद्धांत आपणाला या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहे. तर या आजच्या या लेक्चरचा जो कंटेंट्सचा जो भाग आहे, घटक जे आहेत, तर यामध्ये 3 घटक आपण सुरुवातीला ही कार्यप्रेरणा म्हणजे नक्की काय आहे याचं इंट्रोडक्शन आपण पाहूया. त्याचबरोबर ही कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा या संकल्पनेचा अर्थ काय आहे, त्याचबरोबर त्याची डेफिनेशन्स वेगवेगळ्या लेखकांनी काय सांगितलेले आहेत हे आपण आज पाहायचे आहेत. आणि त्यानंतर शेवटी मग ही कार्यप्रेरणा किंवा जी अभिप्रेरणा आहे याचा आपण अर्थ किंवा व्याख्या अभ्यासल्यानंतर तर त्यावर आधारित असणारी त्याची विविध प्रकारची वैशिष्ट्ये काय आपणाला मांडता येतील हे आपण सविस्तरपणे पाहायचे आहेत. तर आता कार्यप्रेरणा तर कोणत्याही व्यवस्थापनाचं तर हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य समजलं जातं. कार्य करण्यासाठी प्रेरित करणं म्हणजे सुद्धा त्याला कार्यप्रेरणा असं म्हटलं जातं, किंवा त्याला दुसरा शब्द अभिप्रेरणा हा सुद्धा तिथं वापरला जात असतो. तर कोणत्याही संस्थेचं व्यवस्थापन करताना व्यवस्थापनाला आपणा सर्वांना माहीत आहेच की विविध प्रकारची कार्य करावी लागतात. तर व्यवस्थापन ही अनेक कार्यांची मिळून बनलेली एक प्रक्रिया असते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे. मग त्यामध्ये नियोजनाचं कार्य असेल, संघटनाचं कार्य असेल, त्याचबरोबर निर्देशनाचं कार्य, समन्वयाचं कार्य किंवा नियंत्रणाचं कार्य, तर इत्यादी प्रकारच्या कार्यांचा समावेश हा या व्यवस्थापनामध्ये केला जातो, हे आपणा सर्वांना माहीत आहेच. तर त्याचप्रमाणे ही अभिप्रेरणा जी आहे किंवा ही कार्यप्रेरणा जी आहे, तर हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य समजलं जातं. कारण व्यवस्थापनामध्ये आपणा सर्वांना माहीत आहे की व्यवस्थापन हा मुळात एक व्यक्तींचा समूह आहे. म्हणजे इतरांकडून कार्य करून घेण्याची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेलाच आपण व्यवस्थापन असं म्हणत असतो. म्हणजे कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये आपण पाहतो की व्यक्तींचा समूह म्हणजे व्यवसायाचे प्रवर्तक काय करत असतात, तर व्यवसाय करत असताना तो व्यवसाय यशस्वी होण्यासाठी धोरणं किंवा उद्दिष्ट ठरवून देत असतात व्यवसायाचे प्रवर्तक, आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे व्यवस्थापन करत असतं. म्हणजे हे व्यवस्थापन करणारा जो घटक आहे हा मानवांचा समुदाय आहे, म्हणजे मानवी घटक आहे. तर या मानवी घटकांच्या मार्फतच या धोरणांचा विचार करून त्यानुसार विविध प्रकारची कार्य करून आपल्या व्यवसायाची जी काही उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट तिथं साध्य करण्याचं काम केलं जात असतं. तर हे उद्दिष्ट साध्य करण्याचं जे व्यवस्थापनाचं जे काम आहे, तर हे काम करत असताना कार्यप्रेरणा हे काम जे आहे व्यवस्थापनाचं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचंच आहे. की आपणाला माहीत आहेच की व्यवस्थापकीय कार्य करत असताना भौतिक आणि अभौतिक अशा घटकांचं कार्य म्हणजे या दोन्ही घटकांना बरोबर घेऊन हे व्यवस्थापकीय कार्य केलं जात असतं. तर यामधील आता हे घटक व्यवस्थित मॅनेज करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे यामधील आता मानवी घटक आहेत किंवा साधनसंपत्ती, म्हणजे काही घटक असे असतात की काही घटक हे
दिसणारे असतात, म्हणजे काही घटक हे सजीव असतात आणि काही घटक हे निर्जीव असतात. तर निर्जीव घटक यामध्ये काय येतात, तर मानवी घटकांच्या व्यतिरिक्त जे घटक आहेत तर हे निर्जीव घटक असतात. तर या घटकांचं व्यवस्थापन करणं हे तुम्हाला मॅनेजेबल असतं, म्हणजे त्यामध्ये तुम्ही तडजोडी करू शकता किंवा त्यामध्ये वेगळ्या प्रकारचं ॲडजस्टमेंट करून त्यानुसार तुम्ही व्यवस्थापनाचं कार्य करू शकता. तर यामधील हे व्यवस्थापकीय कार्य करत असताना मानवी घटक जो आहे तर हा घटक हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सर्व कार्य तुमचं या मानवी घटकावरच अवलंबून असणार आहे. कारण हा मानवी घटक जो आहे तो सजीव घटक आहे. तर या सजीव घटकाला मॅनेज करणं हे तितकं सोपं काम नसतं. त्यामुळं हे व्यवस्थापक जो आहे तर या व्यवस्थापकाला आपलं चांगलं स्किल वापरून हा सजीव जो घटक आहे तर या सजीव घटकाला कसं कार्यप्रेरित करता येईल, त्याला कसं मार्गदर्शन करता येईल आणि त्याला कार्य करण्यासाठी कसं उद्युक्त करता येईल, या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे प्रयत्न किंवा विविध प्रकारचं कौशल्य वापरून त्या कर्मचाऱ्याला तिथं मॅनेज करावं लागत असतं. तर अशा प्रकारेच म्हणजे त्यासाठीच हा कार्यप्रेरणा जो घटक आहे हा कर्मचाऱ्यांवर आधारितच आहे. कारण कोणतंही काम करायचं म्हटलं की ते कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावं लागणार आहे. तर या कर्मचाऱ्याला म्हणजे प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं किंवा उत्तेजित करणं म्हणजेच त्याला आपण इथं कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा असं म्हणू शकतो. तर आता कोणत्याही व्यवसायामध्ये हा मानवी घटक जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे मानवाला हाताळणं आपणच आत्ताच पाहिलं की अत्यंत कठीण काम आहे. तर हे त्याला हाताळत असताना म्हणजे त्याला हा जो मानवी घटक आहे तर याला कृतिशील बनवणं आणि त्यांचं सहकार्य मिळवणं, तर यासाठी तुम्हाला हे कार्यप्रेरणेचं कार्य करणं हे व्यवस्थापनाला अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे हे कार्यप्रेरणेचं जे कार्य आहे इवन फक्त व्यवसायामध्येच नाही तर इतर जर क्षेत्रांचा आपण विचार केला तर या इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा आपल्याला हे कार्यप्रेरणेचं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं दिसून येतं. तर इवन आपण इतर कोणतीही अदर क्षेत्र जर विचारात घेतली म्हणजे राजकीय क्षेत्र असतील तर या राजकीय क्षेत्रांमध्ये आपण पाहतो की यामध्ये विविध पक्ष असतील तर या विविध पक्षांचं कार्य तिथंसुद्धा मोटिवेशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळेला मतदान प्रक्रिया असते तर तिथं त्या कार्याचा संबंध आपल्याला पाहावयास मिळतो. इवन आपल्या शैक्षणिक कार्यामध्ये पाहिलं तर यामध्ये महाविद्यालयाचं जे कामकाज आहे त्यामध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग, तर या स्टाफला बरोबर घेऊन आपलं महाविद्यालयाचं जे टीचिंग आणि नॉन टीचिंगचं जे काम आहे ते व्यवस्थितपणे जर हाताळायचं असेल तर यासाठी जे प्राचार्य असतात तर या प्राचार्यांनासुद्धा आपला जो स्टाफ आहे शिक्षक किंवा शिक्षकेतर स्टाफ तर यांना विश्वासात घेऊन त्यांना कार्य प्रवृत्त करून किंवा त्यांना चांगलं मार्गदर्शन करून त्यांच्याकडून चांगलं कार्य करून घेणं हे महत्त्व असतं. म्हणजे हा सुद्धा एक कार्यप्रेरणेचाच भाग आहे. तर अशी ही विविध क्षेत्र जी आहेत तर या विविध क्षेत्रांमध्ये आपणाला हे कार्यप्रेरणेचं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा इथं मेन्शन करता येईल. तर अशा प्रकारे यानंतर आपण ही कार्यप्रेरणा काय आहे किंवा या अभिप्रेरणेचा अर्थ काय आहे तर या स्लाईड्समध्ये पहा. तर एखाद्या संस्थेनं किंवा व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीस जेव्हा एखादी जबाबदारी किंवा काम सोपवलेलं असतं आणि ते सुद्धा एखादी गरज किंवा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी असतं, म्हणजे त्यामुळं कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजांची जाणीव करून देऊन कार्य करण्यास त्यांना प्रवृत्त करणं, त्यांना चालना देणं म्हणजेच त्याला कार्यप्रेरणा असं म्हटलेलं आहे. तर थोडक्यात इथं कार्यप्रेरणेचा जो अर्थ आहे तर आत्ता आपण जे इंट्रोडक्शनमध्ये जी चर्चा केली तर या चर्चेमधून सुद्धा आपल्याला इथं तो कार्यप्रेरणेचा जो अर्थ आहे तो आपल्याला इथं लक्षात आलेला असेल. तर एकंदरीत काय आहे तर कोणतेही उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजांची जाणीव करून देऊन त्यांना जे सोपवलेलं काम आहे तर ते करण्यास त्यांना प्रवृत्त करणं किंवा त्यांना काम करण्यासाठी एक प्रकारची चालना देणं म्हणजेच त्याला आपण कार्यप्रेरणा असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तसंच ही कार्यप्रेरणा म्हणजे काय तर कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये एक प्रकारचा रस घ्यावा, त्याचबरोबर त्यांनी क्षमतेनं काम करावं, त्याचबरोबर कार्य त्यानं उत्साहानं पार पाडावं. तर यासाठी जी काही करावे लागणारे जे काही विविध प्रयत्न आहेत या प्रयत्नांनासुद्धा तिथं आपण कार्यप्रेरणा असं म्हणू शकतो. तर ह्या कार्यप्रेरणेमध्ये तर काय केलं जातं तर प्रेरणा देण्याचं काम हे कर्मचाऱ्यांना केलं जात असतं. तर त्यांच्यावर एखाद्या कामाची जबाबदारी सोपवली जाते आणि ती जबाबदारी त्यांना चांगल्या पद्धतीनं पार पाडायची असेल तर ती पार पाडत असताना तर काही वेळेला असं होतं पहा की व्यावहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर एखाद्या वेळेला कर्मचाऱ्याला त्याने न केलेलं काम जर त्याच्यावर सोपवलं
तर तो कर्मचारी ते काम करण्यास तिथं नकार देत असतो. तर अशा वेळेला तर तो व्यवसायाचा जो प्रमुख आहे किंवा जो व्यवस्थापक आहे, तर त्या व्यवस्थापकानं त्या कर्मचाऱ्याला ते कार्य करण्यास प्रवृत्त करणं, म्हणजे जरी त्यानं पहिलं ते काम केलेलं नसलं तरी ते काम त्यानं कशा पद्धतीनं करायचं, ते कार्य यशस्वीपणे कसं करायचं, तर याच्याविषयी तो सूचना करत असतो, मार्गदर्शन करत असतो आणि त्याच्या आधारावर तो मग कर्मचारी तिथं मोटिवेट होत असतो आणि त्यानंतर मग तो आपलं काम तिथं चांगल्या पद्धतीनं करत असतो. तर अशा प्रकारे ह्या कार्यप्रेरणेमध्ये काय आहे, तर एक प्रकारची प्रेरणा देणे हे यामध्ये अभिप्रेत असलेलं आपल्याला इथं दिसून येतं. तर अशा प्रकारे ही कार्यप्रेरणा ही जी संकल्पना आहे, तर या कार्यप्रेरणेच्या संकल्पनेचा अर्थ या चर्चेवरून तुम्हाला इथं थोडक्यात इथं लक्षात आलेलं असेल. तर यानंतर ही कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा जी आहे, तर याच्या व्याख्या काय आहेत, तर विविध व्यवस्थापन तज्ज्ञ होऊन गेलेले आहेत. या तज्ज्ञांनी विविध शब्दांमध्ये ज्या व्याख्या मांडलेल्या आहेत, तर यामधील काही सिलेक्टेड 1-2 डेफिनेशन मी इथं स्लाईडमध्ये मांडलेले आहेत पहा. तर पहिली जी डेफिनेशन आहे ॲलन, तर ॲलन काय सांगतात, कार्यप्रेरणा म्हणजे अभिप्रेरणा म्हणजे नक्की काय आहे, तर अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृती करावी यासाठी लोकांना उत्तेजन देण्याची प्रक्रिया म्हणजेच अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा होय. तर ॲलन यांनी एकदम सोप्या शब्दामध्ये आणि एका लाईनमध्येच याची डेफिनेशन सांगितलेली आहे पहा, की उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किंवा ते पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्या कर्मचाऱ्यांनी कृती करावी यासाठी त्या कर्मचाऱ्यांना किंवा लोकांना उत्तेजन देण्याची जी काही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेलाच ते काय म्हणतात, अभिप्रेरणा, असं ॲलन यांचं मत आहे. यानंतर दुसरी डेफिनेशन आपण जर पाहिलं तर फ्लिपो काय म्हणतात, तर संघटनेची व कर्मचारी वर्गाची उद्दिष्टे एकाच वेळी साध्य होतील अशा रीतीने दोन्ही घटकांचे हितसंबंध एकत्रित करण्याचे व वर्तणुकीस योग्य वळण देण्याचे कौशल्य म्हणजेच अभिप्रेरणा होय. तर फ्लिपो यांनी सुद्धा जी डेफिनेशन मांडलेली आहे, तर हे काय सांगतात, तर संघटनेचं यांनी उदाहरण दिलेलं आहे की संघटनेची आणि कर्मचारी वर्गाची जी काही उद्दिष्ट आहेत ही एकाच वेळी साध्य होतील, तर अशा रीतीनं या दोन्ही घटकांचं हितसंबंध एकत्रित करण्याचं आणि वर्तणुकीस योग्य प्रकारचं वळण देऊन काम करून घेण्याचं जे काही कौशल्य आहे, या कौशल्यालाच इथं फ्लिपो अभिप्रेरणा किंवा कार्यप्रेरणा असं म्हणतात. तर या कार्यप्रेरणेलाच एक दुसरा शब्द इथं सबस्टिट्यूट वापरलेला आहे, अभिप्रेरणा, हा एक तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे या कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा या संकल्पनेचा जो अर्थ किंवा त्याच्या ज्या व्याख्या आहेत, या तुम्हाला समोरच्या स्लाईड्समधून आत्तापर्यंत आपण जी चर्चा केलेली आहे, या चर्चेवरून तुम्हाला ते लक्षात आलेलं असेल. तर आता कोणतीही संकल्पना आपण अभ्यासल्यानंतर त्याचा अर्थ किंवा त्याच्या व्याख्या अभ्यासल्यानंतर तर त्यावर आधारित आपणाला त्याची वैशिष्ट्ये आपणाला स्पष्ट करता येऊ शकतात. तर आता जी आपण चर्चा केलेली आहे किंवा जो अर्थ पाहिलेला आहे, जी आपण व्याख्या पाहिलेली आहे, तर याच्यावरून आता वैशिष्ट्ये आपणाला काय सांगता येतील ते आपण पाहूया. तर या कार्यप्रेरणेची किंवा अभिप्रेरणेची जी वैशिष्ट्ये आहेत, तर हे वैशिष्ट्ये मी स्लाईड्सवर इथं त्याचे मुद्दे जे आहेत शॉर्ट्समध्ये ते मी मुद्दे थोडक्यात मांडण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर या मुद्द्यांच्या आधारावर आपण ह्या अभिप्रेरणेची वैशिष्ट्ये इथं मांडू शकतो. तर यामध्ये पहा, तर पहिलं वैशिष्ट्य जे आहे या कार्यप्रेरणेचं ते काय आहे, मानसशास्त्रीय प्रक्रिया. तर कार्यप्रेरणा ही मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे, हे आपण वैशिष्ट्यामध्ये पहिला मुद्दा सांगितलेले आहे. निश्चितच तर मुळातच हे कार्यप्रेरणेचा संबंध मानवी घटकाशी आहे, म्हणजे जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याचं जे मन आहे काम करण्यासाठी, तर त्याचं मन निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करणं, म्हणजे ही सुद्धा एक मानसिकताच आहे. म्हणजे नकारार्थी मानसिकतेचं पॉझिटिव्हमध्ये रूपांतरण करणं, म्हणजे हा एक मानसिकतेचा घटक आहे. म्हणजे जो कोणत्याही व्यवसायाचा जो व्यवस्थापक आहे, तर या व्यवस्थापकाला एखादा म्हणजे कर्मचारी जो आहे तो काम करण्यास जर नकार देत असेल, तर त्याला ते काम करण्यास कसं प्रवृत्त करता येईल या दृष्टिकोनातून जी काही प्रक्रिया राबवली जात असते, तीच प्रक्रिया इथं कार्यप्रेरणा आहे. म्हणजे त्याला कसं प्रवृत्त करता येईल, त्याला काम करण्यास कसं उद्युक्त करता येईल, म्हणजे यासाठी विविध प्रकारची प्रलोभनं वापरली जाऊ शकतात. म्हणजे ती पैशाच्या स्वरूपातील असतील किंवा बिगर पैशाच्या स्वरूपातील असतील. तर याचा आधार घेऊन हे व्यवस्थापनकर्ते जे आहेत ते कर्मचाऱ्याला तिथं काम करण्यासाठी उद्युक्त करत असतात. तर या साधनांचा वापर केल्यामुळं काय होत असतं, तर कर्मचाऱ्याची जी नकारात्मक जी मानसिकता आहे ती बदलून तो पॉझिटिव्ह होऊन
तो आपलं जे काम आहे तो चांगला आणि यशस्वीरित्या तो पूर्ण करत असतो. तर अशा प्रकारे हा पहिला मुद्दा इथं आपल्याला मांडता येईल की तो मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. यानंतर समन्वय साधण्याचा प्रयत्न. तर आता हे कार्यप्रेरणेचं कार्य करत असताना काय केलं जात असतं, तर एक प्रकारचा समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन साधण्याचा सुद्धा प्रयत्न या कार्यप्रेरणेच्या माध्यमातून आपल्याला केलेला पाहावयास मिळत असतो. तर एखादं काम ज्यावेळेला एखाद्या व्यक्तींच्या गटावर सोपवलेलं असतं, तर त्या गटावर सोपवल्यानंतर त्या गटामध्ये एक प्रमुख नेमला जातो आणि त्या प्रमुखाच्या नियंत्रणाखाली ते सगळं काम तिथं करून घेतलं जात असतं. म्हणजे हे काम करत असताना जे काही व्यक्तींचा जो गट आहे, तो व्यक्तींचा गट आपापसामध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशन ठेवून तो काम आपल्याला व्यवस्थितरित्या करत असलेलं आपल्याला तिथं दिसून येत असतं. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा म्हणजे कार्यप्रेरणेचाच भाग आहे की समन्वय साधण्याचा प्रयत्न हा एक मुद्दा आपल्याला वैशिष्ट्यामध्ये मांडता येईल. यानंतर मानवी गरजांशी संबंधित. तर आता कार्यप्रेरणा किंवा अभिप्रेरणा तरी मानसिक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची जी नकारात्मकता जी आहे ती पॉझिटिव्हमध्ये आणायची असेल तर आपल्याला विविध प्रकारची साधनं वापरावी लागतात, विविध प्रकारचे मीन्स ऑफ मोटिवेशन्स तिथं यूज करावे लागतात. त्यामुळं या मानवी ज्या गरजा आहेत, एखादा एम्प्लॉई ज्यावेळेला एखादं कोणतंही काम करत असतो तर ते काम करत असताना तो काहीतरी हेतूनं काम करत असतो. ते काम केल्यानंतर त्याला पैसे मिळतील आणि ते पैसे मिळाल्यानंतर त्याच्या ज्या गरजा आहेत त्या तो गरजा तिथं फुलफिल करत असतो. म्हणजे त्याच्या सुरुवातीच्या ज्या गरजा आहेत, मूलभूत गरजा, त्यानंतर गरजांची जी काही उतरण जी आहे किंवा जी शिडी आहे त्या शिडीनुसार तो त्या पैशांचा वापर तिथं करत असतो आणि त्यानुसार मग त्याचा कार्यप्रेरणेवर सुद्धा तिथं परिणाम होत असतो. म्हणजे एखादा एम्प्लॉई ज्यावेळेला काम करत असतो तर त्याच्या गरजा काय आहेत, तर त्या गरजा भागतात का हे सुद्धा तिथं पाहणं त्या व्यवस्थापनाचं एक महत्त्वाचं काम असतं. तर यानंतर पुढं आपण विविध सिद्धांत जे पाहणार आहोत, तर अब्राहम मॅस्लो तर यांनी मानवी गरजांचा सिद्धांत सांगितलेला आहे. तर त्याचा कार्यप्रेरणेशी संबंध आहे. तर त्यावर आधारित इथं एक आपण वैशिष्ट्यामध्ये मुद्दा मांडू शकतो की मानवी गरजांशी हा कार्यप्रेरणेचा संबंध आहे. तर तो सिद्धांत आपण पुढे सविस्तरपणे पाहायचा आहेच. यानंतर सकारात्मक व नकारात्मक. तर कोणती कार्यप्रेरणा ही दोन प्रकारची असू शकते, एक तर चांगली किंवा वाईट, म्हणजेच एकतर सकारात्मक असू शकते किंवा नकारात्मक असू शकते. यानंतर या कार्यप्रेरणेमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो, हे एक आपल्याला वैशिष्ट्यामध्ये मांडता येईल. त्यानंतर सतत किंवा अखंड चालणारी प्रक्रिया आहे. तर व्यवस्थापनामध्ये हे कार्यप्रेरणेचं जे कार्य आहे, जोपर्यंत तुमचा व्यवसाय अस्तित्वात आहे तोपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थापनाचं कार्य तुम्हाला करावं लागणार असतं. म्हणजे कर्मचाऱ्यांना सतत कार्यप्रेरणा तुम्हाला द्यावी लागणार आहे. म्हणजे जसजसा कालावधी होत जाईल, जोपर्यंत व्यवसायाचं अस्तित्व आहे तोपर्यंत हे तुमचं कार्यप्रेरणेचं कार्य सतत करावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला इथं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे हे वैशिष्ट्यामध्ये मांडता येईल. यानंतर कर्मचारी कार्यक्षमता वाढते. तर हा कार्यप्रेरणेचा संबंध मानवी घटकाशी आहे. तर एखादा कर्मचारी जर काम करत नसेल तर त्याच्याकडून कसं काम करून घेता येईल यासाठी त्याला जर आर्थिक जर आपण काय प्रलोभनं दाखवली तर निश्चितच तो कामाला तिथं तयार होत असतो. त्यामुळं मग कर्मचाऱ्याची तिथं जी काम करण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा आपोआप तिथं इम्प्रूव्ह झालेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे ही कर्मचारी कार्यक्षमता वाढते, हा एक मुद्दा आपण या वैशिष्ट्यामध्ये मांडू शकतो. यानंतर उत्पादकता वाढते. निश्चितच कर्मचारी जर मोटिवेट झाला, तो कार्यक्षमतेनं जर काम करत राहिला तर निश्चितच तुमचं उत्पादनाचं जे काम आहे ते चांगलं होईल आणि निश्चितच त्यामध्ये वाढ पण झालेली आपल्याला दिसून येईल. हा एक वैशिष्ट्याचा मुद्दा इथं मांडता येईल. यानंतर व्यापक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि अंतर्गत आणि बहिर्गत प्रेरणांचा समावेश या कार्यप्रेरणेमध्ये केला जातो. हे शेवटचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी इथं मांडता येईल. तर अशा प्रकारे ही कार्यप्रेरणा काय आहे या प्रस्तावनेमधून किंवा त्याचा जो अर्थ आहे किंवा व्याख्या ज्या आहेत तर यावरून आपल्याला जी वैशिष्ट्य आहेत ही वैशिष्ट्य आपण इथं स्लाईड्समध्ये इथं मी मांडलेली आहेत. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला आपण हे कार्यप्रेरणेचं जे इम्पॉर्टन्स आहे ते इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण पाहूया. धन्यवाद.